नमस्कार मंडळी. वन्यजीव क्षेत्रातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व अरण्य ऋषी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री मारुती चितंबली सर आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभलेले आहेत. सरांना अमेरिकेच्या फाय फाउंडेशनकडून त्यांच्या लेखनशैलीबद्दल पुरस्कार मिळालेला आहे. मराठी भाषेला 1 लाखापेक्षा जास्त शब्दधन त्यांनी आत्तापर्यंत दिलं आहे. त्याबद्दल त्यांना विंदा करंदी पुरस्कार मिळालेला आहे. आणि सरांनी आत्तापर्यंत 18 पुस्तकं लिहिले. त्या 18 पुस्तकांपैकी 3 पुस्तकांना त्यांना मराठी राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या आईच्या सहवासात वाढलो आहे. तिला घरकामात मदत करणे, ती आजारी असलं तर तिला औषध आणून देणे वगैरे असं तिच्याच सहवासात होतो मी. आणि ते असताना अनेक गोष्टी त्या शहाणपणाच्या सांगत असे. ती गोष्टी वेल्हाळ होती. तर रात्री काय व्हायचं, आम्ही जेवण वगैरे झालं की आम्ही अंथरुणावर पडून राहायचे. तर ते अशा वेळेला ती गोष्टीला सुरुवात करत असे, ऐका म्हणायचे. आणि एवढ्या गोष्टी ती कुठून शिकली मला माहीत नाही. वेगळ्या वेगळ्या विषयावर तिला माहिती होतं. शिक्षण ती शब्दाचं तिला फार मोठं ज्ञान होतं ते. आणि ते आम्हाला लहानपणापासून मिळत असल्यामुळं पुढं जो मी शास्त्रज्ञ झालो तर त्याचं मूळ कारण माझी आई आहे. मी ज्याला ट्रेनिंगला गेलो, माझं ट्रेनिंग कोईमतूर मद्रास स्टेटमध्ये कोईमतूरला फॉरेस्ट कॉलेज आहे. माझी निवड झाल्यावर ट्रेनिंगला 2 वर्ष मी तिथं होतो. तर जंगलशास्त्र तिथं शिकवलं आम्हाला. 2 वर्ष सर्व भारतातली 16 प्रकारची जंगलं दाखवली, त्यांचं वैशिष्ट्य दाखवलं, वन्य प्राण्यांच्या सँक्च्युरीज पाहिल्या, राष्ट्रीय उद्यान कसं चालतं, जेवढी काही शास्त्रीय माहिती आहे ती मला अवगत झाली. आणि माझं पहिलं पोस्टिंग महाबळेश्वरला झालं. आणि मी ते तिथं 3 महिने होतो. तळेगावला गोनी दांडेकर असत, ते आले त्याप्रमाणे आले. तर त्यांना आम्ही वनकुटीत थांबवलं. ते एकदाच जेवायचे, तर रात्री एकदाच जेवायचे. तर ते सकाळी कॉफी वगैरे झालं की ते लेखनाला चालू करत असत. मला कौतुक हे होतं की एखादा लेखक लेखन कसं करतो याचं कौतुक होतं आणि जिज्ञासाही होते त्याबद्दल. तर सकाळपासून त्यांचं लेखन चाले, दिवाळी अंकासाठी ते करत असत. आणि ते झालं की सायंकाळी त्यांना वेळ मिळे तर सायंकाळी तुम्ही या गप्पा मारायला किंवा आपण असं थोडं जंगलात जाऊन फिरून येऊ. तर आम्ही थोडं फिरून यायचं, मग येऊन मग त्यांच्याशी तिथं गप्पा मारायच्या. जंगलात फिरत असताना जंगलातल्या वृक्षाचं खरं सौंदर्य त्यांनी दाखवलं. हे वृक्ष कसे वाढतात, हिरवे कसे आहेत, त्याला फुलं येतात, त्यावर फुलपाखरं बसतात, मधमाशाची गुणगुण आहे, पाखरांचे गाणे आहेत, हे तुम्ही ऐका म्हणलं तुम्ही. आणि जी सौंदर्यदृष्टी लागते लेखकाला ती त्यांच्याकडून मिळाली. म्हणजे जंगल कसं पाहायचं, नुसतं फिरता फिरता एवढे रुपये मिळतील, तेवढं धन मिळेल हा विचार करू नका. आता तो तुमचा व्यवसाय आहे, पण त्याच वेळेला एखादी कला तुमच्या हाताशी पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्याबरोबर मी खूप फिरलो आहे. म्हणजे जवळजवळ 1-2 वर्ष फिरत राहिलो. आणि जे जंगल आमच्या शिक्षकांनी कोईमतूरला दाखवलं तेच जंगल त्यांनी मला वडगाव मावळला दाखवलं. त्या दाखवण्यामध्ये दोनामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. एक जण व्यावसायिक दृष्टीनं त्या पाहायला शिकवलं, एकाने सौंदर्यदृष्टी दिली ती. आणि ती जी सौंदर्यदृष्टी मिळाली त्यामुळं मी लेखक झालो. अच्छा.